पिंपरी चिंचवडमध्ये अजून एक हुंडाबळी। बोराडेवाडीतील हुंड्यासाठी विवाहितेचा गळफास घेऊन अंत। पतीकडून मारहाण, पैशांची मागणी, हुंडाबळीच्या घटनांना केव्हा बसणार आळा? पिंपरी चिंचवडमधील बोराडेवाडीतील 26 वर्षीय किरण दामोदर हिने हुंड्याच्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 17 जुलै रोजी मध्यरात्री ती तिच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळली। या प्रकरणी किरणचे वडील संजय दोंड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती आशिष, सासू सुनंदा आणि सासरे दीपक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आशिषला अटक केली असून अन्य दोघे फरार आहेत। किरणचा पती आशिष तिला सतत दारूच्या नशेत मारहाण करत होता आणि माहेरून 5 लाख रुपये व दुचाकी आणण्याचा तगादा लावत होता, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। तिला पैशाची मागणी दरवेळेला चालूच होती। दर महिन्याला तिच्या पप्पाकडून पैसे आण असा त्याचं चालूच होतं। तर त्यामुळे ती त्रस्त झाली, मारहाण पण होती आणि शिवीगाळ पण देत होता, शारीरिक त्रास पण देत होता आणि त्यांनीच पण माझ्या मुलीला फाशी घ्यायला प्रवृत्त केली असं मला सांगू शकतो मी। तुम्ही तुमच्या मुलीचं पार्थिव पाहिलं होतं का? तिच्या पार्थिवावर काही मारहाणीचे पुराण वगैरे होते का? डाग इथं जखमा झालेल्या होत्या आणि इकडून तिकडून काळं पडली होती। मानीला मार 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 होता इथं। काय म्हणणं आहे आता? एकूणच काय मागणी असेल तुमची? म्हणजे आणि तक्रार माझी म्हणणं असं आहे की त्याला कडीच फाशीची शिक्षा त्यांना झाली पाहिजे। माझं म्हणणं हेच आहे। तिचा विवाह आशिष दामोदर याच्यासोबत झाला होता आणि तो दारू पित होता, तिला मारहाण करत होता, शिवीगाळ करत होता, पैशांची मागणी करत होता। लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांचं सुरळीत चाललं 6 महिन्यापर्यंत। नंतर त्याच्या पैशाची मागणी चालू झाली आणि तिला मारहाण चालू केली। तिचे सासू सासरे पण तिला त्रास देत होते, त्यामुळे तिने ते नकार दिल्यामुळे किंवा मी नाही मागत पैसे आता, त्यामुळे खूप तिला त्रास देणं चालू केला होता। वाढदिवसाच्या दिवशी खूप तिला मारहाण केली, त्यांचे खूप वाद झाले, त्यामुळे तिनं आत्महत्या केली। पण माझं म्हणणं असं आहे की बा तिनं आत्महत्या नाही केली, तिला मारून गळफास दिला। पण याच्यामध्ये तुम्ही तक्रारीत म्हटलंय की केक कापण्यावरून, केक वाटण्यावरून त्यांच्यात काही वाद झाला होता। हा एक कारण होता का? हुंडाचा छळ हा एक कारण होता? नाही, मला पोलिसांकडून रात्री 2:30 वाजता फोन आला होता। तर पोलीस म्हणत होते की बा तुमच्या बहिणीने गळफास घेतला आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, तर तुम्ही लवकरात लवकर सर्वजण निघून या। मी त्याला फोन केला तर विचारलं का बा काय झालं, कशाबद्दल झालं, तर तो सांगत होता का बा केक वाटण्याबद्दल वाद झाला आणि मी तिला खूप जोरात ओरडून बोललो आणि जेवण करायला बाहेर मित्रासोबत निघून गेलो। परत आलो आणि बघतो दरवाजा आतून लावलेला होता। तो छोटा बाळ होता माझा भासा, तो रडत होता आणि मी दरवाजा तोडून आत गेलो तर ती लटकलेली होती, असं त्याने सांगितलं। पण माझं म्हणणं असं आहे की हे तिला त्यानेच मारलं। काय कारण आहे याच्यामध्ये? काही तुमचं जो हे होतं, जो तुमचा जावई होता, त्याचे काही विवाहबाह्य संबंध वगैरे होते का, की फक्त हुंड्यासाठीच तो छळ, तुमच्या बहिणीचा छळ करायचा? हुंड्यासाठीच पैशाची मागणी करत होता आणि त्याचे बाहेर संबंध आहेत हे मला माहीत नाही, पण नसतील हेही मी सांगू शकत नाही। एकूणच म्हणजे आताच अलीकडे हुंडाबळीचा, वैष्णवी भगवणीचा प्रकरण प्रचंड गाजला होता, तरी तुम्हाला काय म्हणणं आहे? अजूनही असे प्रकार होत आहेत? तुमचं पण कुटुंब त्याला बळी पडलेलं आहे? हो, माझं पण कुटुंब त्याला बळी पडलेलं आहे। तर माझी इच्छा अशी आहे की त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा व्हावी।